हाय मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या काकांच्या मुलीचा साखरपुडा आहे, त्याची व्हिडिओ आम्ही पूर्ण बनवतो. हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. सुनील भाऊ, काय हो लाजता तुम्ही व्हिडिओमध्ये? याला बोला ना काहीतरी. रामकृष्ण हरी. सर्वांनी आमच्या भावांना लाईक सबस्क्राईब करा. काय भारी याच भारी एकदम कडक. बघा सायपाकवाला बघा आपला कोण. हा हा चांगला व्हिडिओ आला काढतो तर लगेच बघ. डाल 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 वजडी डाल वजडी डाल वजडी बघा कसं बसलं बघा. काय करणार पोरगिरी असली तर बघा. याचं एक करायचे ह्यो एक राहिलाय बघा. इथे आपलं साखर मस्त एकदम. नक्की काय बघतात? काय बघतात? काय काय बघता? काय तुम्ही फणस बघता का? काय करू चंद्राना काय बघतो तू? फणस पिकलेला फणस बघतोय. फणस 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 फणस. आमचा नाना लाजत नाही. पिकलेली फणस याला त्याच्या फणस येऊन गेला. मित्रांनो हे बघा आपल्या व्हिडिओ पण आपले हे बघ मोबाईल मध्ये जातात. कसा काम आहे, चालूच असतं आपलं काम खतरनाक. आणि एकतर नाना आलाय आज आमचा. आणि नाना म्हणजे आमचा जुना खिलाडी आहे. नाना आलाय तो आमचा इकडे. वसंत नानाला शूटिंग मध्ये घेऊ दे. गोली मारले म्हणून घेतलंय वसंत नाना. जुन्या मित्राकडे गेलं काय? हो मामा, पाहुणं आलं. नाही मग इकडं काय सांगितलं नव्हतं तुला? मग तिकडं कुठं नाही बघ, इथं घरचा टाकून कुठं जायचं असं असतंय का? बरं ते सोड, तुझी सोय काय करू? काय सोय करू का काय तुझी? त्याला काय नको सोय नको? बघ मामा सोय बोलतो नको. तुमचा काय मत आहे? सोय करायची का नाही? हा त्याही करायची का आपण करायची? काय काय बघ तुझं सोय करायला. शूटिंग घेतो म्हणून कसा लाजतो? एक शब्द काढतो का? नाही तर बोलायला ऐकल का कोणाला? हा किती आवाज टाईट झाले. चला अरे घ्या घ्या दोन घ्या. चला चला चल थंड घेतलंय तरी चल. अजून आहे चला. अरे सगळी चर्चा घे, सगळी व्यवस्थित शूटिंग झाली पाहिजे. अशी मेंढ लाजत पर लास्ट नाही. ह्या पण पर नवीन झालाय. चांगला असतोय. मी काय लाजून काय अपेक्षित काय हा माझा आता कधी आता बघू ना. तर सांगेन तुम्हाला कधी सांगतो? जमले हो. जमणार कधी? जमल कधी नाही जमणार करणार काय? मी काढतो तुझ्या इकडे रील तरी होते. हा ती बारी होईल. चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी भाविका आणि चिरंजीव सचिन यांच्या साक्षात्कारासाठी उपस्थित सर्व मान्यवर, राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, आपणास विनंती आहे की या मंडपामध्ये सगळ्यांनी असं नसतं व्हायचंय. साखरपुड्याचा हा वेळ होता, हा समाजचा होता. काय जवळजवळ 7:30 आताच नल्या फुटल्या त्या काय का फाटला बघ. मग तिथं जोरात ना पायऱ्यांच्या जोरात पडला. क्लास आणला ना. काय व्ह्यू आहे अप्पा, डेंजर ना. एकच नंबर. मस्त मस्त. ड्रोन बिन तुम्हाला मागवता होता. काय ड्रोन बिन घ्यायला लागला.
काय रे नाही बुरा बसून घ्यायला लागेल ना मग आता या कर ना काम ऐकत बरा रे तुम्ही काय मला भाव देत नाही बोललो भाव नाही देत. कोण हे असंच गावातलं काय कर ना ऐकरा मित्रांनो बघा हे कसं मॅच बघतात बघा हा आलंच का आला साखर पुढेला चाललाय काय मॅच बघणार खरंच म्हणजे वातावरण असं होते ओम विवासवासा परिविदाकाशतं निरासं कव्यं ते स्वाद्यो ओ मनसा देवयन्ताः गालद्भो पुष्पम समर्पयामी. त्या जानव्याला लगेच हात लावायचा समोर जानवं ठेवले. ओम भूर्भुवस्व महागणपती देवताभ्यो नमः. जानव्याला यज्ञो पवित्रं पवित्रम प्रजापतेर सहजम पुरस्ताम आयुष्यम गणपतींचे शुभ्रम. यज्ञोपवित्रम हात काढून घ्यायचं. यज्ञोपवित्रम बलमस्तु ते जहा. हातात परिभर पाणी घ्यायचं. गुळ खोबऱ्याभोवती हे बघ एकदा 1 2 3 तीनदा पाणी फिरवायचं. ओम झालं का जेवण वगैरे झालं तुमचा पद्धतशीर जेवलत ना बाकी काय राहिला नाही ना जेवणानं तू जेवला ना नक्की हा परत बोलशील जेवायला नाही दिला हा ओके ना जेवायला बसला अजय लवकर बसला ना जेवायला मथुरम भाऊ जेवायला बसला तुम्ही भाऊ लवकर बसले आम्हाला टाकून जेवायला तुम्ही भूक लागली नाही ना आम्हाला वाटलं तुमच्यावरला जेवायला बसण्यासाठी आलो आम्ही पण तुम्ही अगोदरच काम करला आम्हाला 7ला जेवायची सवय पण आता आज फसलो आज 10 वाजलं ना ठीक जेवलं का रे तुम्ही नाही अजून मग आम्हाला वाढा ना आम्हाला वाढायचं सोडून तुम्ही बसलात हा चला चला जेवून घेऊ चला शेवटचा पर असणारी मंडळी कामाची मंडळी हा दादा कसं काय वाटतं तुम्हाला काय नाही तर मस्त जेवण कसं झालंय एक नंबर जेवण झालं आणि मस्त जेवायला पण अशी मजा वाटली ना हा एक नंबर मध्ये जेवण बनवणारच आमचा चुलता आहे दादाला भूक लागल्यामुळे दादा शब्द निघत नाही येत ठीक आहे मी सगळं काढेल ना व्यवस्थित बनवेल ठीक आहे गोविंद कसं काय जेवण कसं झालंय एक नंबर ना साखरवडा व्यवस्थित झाला ना ओके आता जेवण करून घ्या अरे जेवण कसं काय व्यवस्थित झालं ना मस्त किती वारे जेवलं तुम्ही तिसरी आहे का भाजी बिजी घेतली नाही काय डबल घेतली इकडे आमचे संतोष नाना आहेत एकदम मस्त कवला जांग पोर आहे आमचा आणि कसं काय वाटतं नाना जेवण तुम्हाला जेवण मस्त केलं जेवण एकदम भारी का भाजी वगैरे कशी होती एकदम भारी तुम्ही ती आपण मस्त लावली ती काय म्हणते घे ना तू आमचं राखो आता उचल ना वाटली भाऊ आम्ही लग्नाला आलो तर आम्हाला मुली भेटत नाही कसं आमचं व्हायचं अख्खा दिवस फार 35 वय चालू आहेत आमचे हा कसे व्हायचं
याचं तर 38 पण असं कारलत नाही काही आहेत का बघ ना पाय बी काढा घ्यायचं. सांगा त्याच्याबद्दल तू 2 शब्द बोलचल जाऊ दे हे यांना फोटो काढता येत नाही काय होईल त्यांना फोटो काढता येत नाही मित्रांनो तर आमचे फोटो कसे काढले बघा पार नवरी मुलीचे डोले डोले वगैरे गेले आमचे पाय वगैरे दिसतात चांगले नाही वाटत हे फोटोग्राफर नाही आहेत कारण पोरा तुम्ही बसलात कशासाठी संगीत खुर्चीसाठी बसला अरे कार्यक्रम झाला मरणाचा जेवला आता जाऊन झोपा ना कशासाठी बसलात रे तुम्ही हा? जिरोवाचे